नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि आरक्षण जाहीर होताच कोल्हापुरात राजकारणाची नवी पिढी रिंगणात उतरण्यास सज्ज झाली आहे। तब्बल 4.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नगर राजकारणात वारसांच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून देव पाण्यात ठेवून बसलेले इच्छुक आरक्षण सोडतीनंतर फटाके फोडून जल्लोष करत आम्ही आलो मैदानात असा राजकीय सलामीचा इशारा देत आहेत। महापालिकेतील तब्बल 20 प्रभागामध्ये वारसदारांची धडाकेबाज एंट्री ठरणार आहे। काही कारभाऱ्यांनी स्वतः न उतरता थेट आपल्या सौभाग्यवतींना आणि वारसांना मैदानात उतरवण्याची तयारी ठेवली आहे। म्हणजेच या निवडणुकीत राजकीय वारसा विरुद्ध नवा चेहरा असं हॉट समीकरण पाहायला मिळणार आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर प्रभाग क्रमांक 7 मधून थेट मैदानात। क्षीरसागर घराणं 3 टर्म पासून विधानसभेत आणि नगर राजकारणात मजबूत बालेकिल्ला निर्माण करून आहे। माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज खराडे प्रभाग क्रमांक 8 मधून उतरण्यास सज्ज। खराडे घराण्याचा महापौर पदापासून ते नगरसेवक पदापर्यंतचा प्रभाव आजही कायम आहे। माजी महापौर सुनील कदम यांचे सुपुत्र स्वरूप कदम प्रभाग क्रमांक 2 मधून रणांगणात उतरणार। पिढ्याने पिढ्या कदम घराणं महापौर ते स्थायी समितीपर्यंत सत्तेत राहिले, म्हणजेच कदम घराणं म्हणजे सत्तेचं दुसरं नाव। महापौर दीपक जाधव यांचे पुत्र करण जाधव प्रभाग क्रमांक 16 मधून तयारीत। जाधव घराणं गेली 2 दशकं कोल्हापूरच्या सत्तेत ठसा उमटवत आले। माजी नगरसेविका दीपा मगदूम यांचे चिरंजीव सुयोग मगदूम प्रभाग क्रमांक 10 मधून उतरू शकतात। काँग्रेस नेते सतीश पाटील यांच्या ग्रीन सिग्नलवर हे नाव अधिकच गाजणार अशी चर्चा सध्या गल्लीबोळात रंगली आहे। मधुकर रामाणे यांचे सुपुत्र अमर रामाणे प्रभाग क्रमांक 19 मधून तयारीत। रामाणे घराणं म्हणजे महापालिकेतील सातत्याचं प्रतीक। पत्नी अश्विनी रामाणे यांनी महापौर पद सांभाळलं होतं। उत्तम कोराणे यांचे सुपुत्र निखिल कोराणे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत। घराण्याची दोन्ही पिढ्या नगरसेवक म्हणून कार्यरत राहिल्याने त्यांचा जनाधार ठोस आहे। राजकीय समीकरण तापलेत आणि या सर्व राजकीय वारसदारांचा ओढा महायुतीकडे असल्याचं स्पष्ट दिसते, तर काही जण काँग्रेसच्या तंबूतून उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळेच यंदाची महापालिका निवडणूक ही वारस विरुद्ध कार्यकर्ते अशी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 10 वर्षात ज्यांनी राजकीय पाया रचला त्यांच्या पुढच्या पिढीने आता तो पाया विस्तारण्याची तयारी केली आहे आणि हेच कोल्हापूरचं राजकारण अधिक रंगतदार बनवणार आहे। महापालिकेची निवडणूक आता फक्त सत्तेसाठी नाही तर घराण्याच्या प्रतिष्ठेचा आणि वारसांच्या ओळखीचा खेळ ठरणार आहे। कोल्हापूरचं राजकारण तापले आणि रणशिंग वाजले। राजकारणात वडिलांची खुर्ची आता मुलांनी सांभाळायची तयारी केली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।